ममता, मला याच्यात फोटो काढायचा आहे, तर हे कॅमेरा कसा स्टार्ट करतात करून दे बरं. हा घ्या सासूबाई. हो काय? पण तुम्हाला कॅमेरा कशाला पाहिजे? अगं मला फोटो काढायचा आहे. फोटो हा, का बरं? आणि त्याचं स्टेटस ठेवायचं आहे, ते तुझ्या मायाच्या ग्रुपवर पण दिसलं पाहिजे, असं फोटो हा? काढायचा आहे मला. कशाचा फोटो काढायचा आहे तुम्हाला? अगं तू थांब तर खरी. अरे सांगा तर मला, कशाचा फोटो काढत आहे तुम्ही तर? अगं हे जाळ लागलाय ना आपल्या घरात, तर त्याचा फोटो काढून आणि त्याचं स्टेटस ठेवते मी. काय सासूबाई, कोणी जाळ्याचा फोटो काढत असते काय? जाळं घरात असणं किती खराब असते. लक्ष्मी टिकत नाही त्याच्याने, आणि त्याचा फोटो तुम्ही स्टेटसवर ठेवता आणि म्हणता की माझ्या माहेरी पण टाकायचं. अजिबात नाही. एवढी तर तुला अक्कल आहे, मग ते काढायला काय झालं? दिसत नाही का तुला किती जाळ धरला आहे तर घरात? बे अक्कल कुठलची, मला शिकून राहिली ती आणखी. काय गरज होती तिला म्हणायची आहे, तिच्याशी बोलायची भाजीच्या तिथे? का बरं, काय झालं? अरे तुम्ही कुणाशी बोलता? तुम्हाला माहित नाही का ती बाई कशी आहे तर? मग असली तर काय झालं? आणि त्याच्यात तिला सांगता की आम्ही बटाटे घेतले, आम्ही कांदे घेतले, आम्ही आलू घेतले. काय सांगायची गरज आहे तिला आपण काय काय घेतलं म्हणून? मग सांगितलं तर काय झालं, बिघडलं कुठं? तुम्हाला माहित नाही का ती कशी आहे तर? तिला फक्त सांगावंच लागते, ती खायला येते आणि विचारते ती अजून, काकू तुम्ही आज काय करणार आहे? तर तुम्ही तिला म्हणता आम्ही आज पावभाजी करणार आहे आणि येशील का खायला? काय विचारायची गरज आहे तिला? मग येऊ दे ना खायला, काय झालं आधी तर. का ग पावभाजी बनवते? अरे हो ना आई, मुलांचा आग्रह आहे की पावभाजी बनव. अगं जरा जास्त बनवतो ग. कोणासाठी? तिच्यासाठी ना, सकाळी जी हो. तुम्हाला विचारत होती. हो, अजिबात नाही बनणार. बनव ना ग. काय होते अशी चिडचिड नाही करा बेटा, बनव तिच्यासाठी पण. मला सांगा, ती बोलावती का तुम्हाला तिच्या घरी खायला काही? अगं तिच्या घरी काही कमी नाही, पण आपण खाऊ घालताना काही वाया नाही जात. तुम्हाला माहितीये एका वेळेस 3-3 प्लेट पावभाजी खाते ती. खाऊ दे ना, असं मोजा नाही कोणाचं अन्न, कर जास्तीची. माझ्याच्याने नाही. तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही स्वतः बनवा, मी बनवणार नाही आणि काहीच नाही. राहू दे, मीच बनवते. कोणाला खाऊ घातल्याने काही कमी नसते होत, मीच बनवते. नमस्कार करते सासू. बघा मैत्रिणींनो, सासू घरात किती आवश्यक असते. सासू आहे म्हणून आपला संसार टिकून आहे बरं. जर कधी आपल्या नवऱ्याचे आणि आपले भांडणं झाले तर कोण मध्यस्थी करते? सासूबाईच तर मध्यस्थी करतात. आणि तुम्हाला सांगतो, जर माझ्या सासूबाई एकही दिवस घरी नसल्या तर मला अजिबात करमत नाही बरं. मी तर जेवण नाही करत त्या दिवशी, बिलकुल खरंच नाही करत. की आठवण येते ना मला माझ्या सासूबाईची. माझ्या आईला मी जेवढं विचारणार नाही, जेवढं माझ्या आईवर माझं प्रेम नाही, तितकं माझ्या सासूवर माझं प्रेम. खरंच सांगते ना, म्हणून आपल्या घरात म्हातारा माणूस पाहिजे, आपल्यावर लक्ष ठेवायला, आपल्याला मदत करायला, आपल्याला सांभाळून घ्यायला. खरंच आपली सासूबाई खूप महत्वाची असते. अय, हे बचत गटाचे पैसे आहे, हप्ता भरायचा आहे उद्या. त्या अशा असतात सासू, म्हणून मग घरात सासू नाही पाहिजे. पैसा पैसा पैसा, बचत गटाचा पैसा, बँकेचा हप्ता, पैसे सगळं पण त्या पैशात असते. पैसे तर सोडायचे. कधी म्हणणार नाही की घे बाई 500 रुपये आणि आण तुला काय पाहिजे तर. म्हणून मला ह्या अशा सासू आवडत. सासू नसली तर चालते घरात. सासूबाई, ह्या कागदावर सह्या करा. कसलं कागद आहेत ग हे? अरे तुम्ही करा तर सही. आण. आजपासून हे सगळं घर माझ्या नावानं आहे. खूप घर घर करत होता ना तुम्ही, आता हे घर मी माझ्या नावानं करून देते. असं नको करू ग. असं करू नको, तसं करू नको. आता मी काही ऐकणार नाही आहे तुमचं. खूप घराचं तुम्हाला हे होतं ना की माझं घर माझं घर. आता काही तुमचं घर नाही, हे घर फक्त माझं आहे. अगं तुझा पेनच तर नाही चालला याच्यावर, तर मी सही काय करू? मोठी घर 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 नाचून राहिली आहे. घरबीर विसर. मी जोपर्यंत आहे जिवंत तोपर्यंत घरात नाही. आता तुला नावावर नाही करणार मी. जा, तुला आता हाकलते घरातून कशी. नाही ना सासूबाई, नाही, नाही. नाही ना, मी तर गंमत करत होती. नाही ना, हे घर तुमचंच आहे, तुमचंच राहील. आई मला हे काही नको.
फक्त मला ह्या घरात राहू द्या ना, मला हाकलू नका. अगं आता गोडी गुलाबी काही नाही आहे माझ्याजवळ. जा तू कशी घर घर करत मला सहाय घेत होती ग, जा निघिथून आता. नाही ना नाही सासूबाई. राहायचं माझ्या घरामध्ये. आणि मी मरेपर्यंत हे घर तुला मिळणार पण नाही. देऊन देते हे. आली मोठी हुशार.